स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तेतील महायुतीमध्येच घमासान पेटलंय। अर्थमंत्री अजित पवार हे निधीचा हवाला देत मतांचं दान मागतायत, तर तिकडे भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे बॉस आहेत असं सांगतायत। आणि आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास खात्याचा हवाला देत पुढचं पाऊल टाकत 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे असं विधान केलंय। बघूया। आधी रुपाली चाकणकर म्हटल्या, आमच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत। मग मंत्री चंद्रकांत पाटील म्हटले, तिजोरीचा मालक आमचाच आहे। आणि आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नगर विकास खात्याचा हवाला देत पुढचं पाऊल टाकलंय। नगर विकास खात्यात माल असून 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। आणि आता तो नगर विकास खाता आपल्याकडे आहे, मेरे माल है नगर विकास में, बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे। बघता काय झोपलायस? नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो। छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढे निधी देणार। नगर पंचायतसह नगर परिषद निवडणुकीत महायुतीतच टशन लागली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान न केल्यास निधी रोखण्याची धमकी अजित पवार उघडपणे देतात, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे भाजप ठासून सांगतंय। आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शनाचा संदर्भ दिल्यानं वादाला तोंड फुटलंय। हीच भूमिका मी मांडत आलेलो आहे की निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? माल आहे या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय? सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो। शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळे ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघे मिळून ठरवतात। मतदानापूर्वी रात्रीस कसा खेळ चालतो हे सर्व श्रुत आहे। मात्र गुलाबराव पाटील यांच्यासह असंख्य नेते उघडपणे मतदारांना पैसे देण्याची भाषा करू लागलेत। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग काय करतोय हा प्रश्न उपस्थित होतोय। गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते आहे, आपल्याकडे चिकार पैसे, 1 तारखेला झोपू नका, घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी येणार आहे। अरे कशी येणार आहे दादा, कशी येणार आहे? आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय? अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं। गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं। हसून खेळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका। परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात। मात्र आता जनतेची तिजोरी नेत्यांची मुजुरी अशी स्थिती निर्माण झाली आहे। अजित पवार असो वा एकनाथ शिंदे अथवा मंत्री चंद्रकांत पाटील असो वा मंत्री गुलाबराव पाटील, निधीचा हवाला देत सरासपणे मतदारांना धमकावलं जात आहे, आमिष दाखवली जात आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही विधानं आचारसंहिता भंग करणारे आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।